हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे केकेटेक बेक स्टुडिओमध्ये। आज मी इथे केक बनवत आहे अनुजा ताईसाठी, जे की लिबास डिझायनर बुटीकचे ओनर आहेत। तर हा केक बनवण्यासाठी आपण हायडेबल प्रिंटचा यूज करणार आहे। तर चला मग बघूयात ह्या केकची डिझाईन आणि हा केक दिसतो कसा। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी ते इडेबल प्रिंटआउट घेतलेली आहे। हे डिझाईन मी पिंटरेस्टवरनं शोधून काढलेलं आहे आणि त्याला जसं पाहिजे तसं मी एडिट केलेलं आहे। जसं की तिथं मी ग्रीनमध्ये हॅपी बर्थडे अनुजा असं एडिट करून लिहिलेलं आहे। तर त्या इडेबल प्रिंटच्या मागे एक प्लास्टिकचं कवर असतं। ते प्लास्टिक कवर काढून तुम्हाला ते इडेबल प्रिंट त्या केकवरती व्यवस्थित लावायचं आहे। त्याच्यात बबल्स येऊ नये, तर व्यवस्थित प्लेस करून घ्या। आता मी डिझाईनसाठी इथे क्रीम यूज करते आहे। तर मी इथे 2 पायपिंग बॅग यूज करते आहे। एका पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम टाकली आहे आणि दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये मी नोझल टाकले। याच्याने होतं काय, आपण वेगवेगळे नोझल्स यूज करून डिझाईन्स बनवू शकतो केकवरती। म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक डिझाईनसाठी नवीन पायपिंग बॅगची गरज नाही आहे। तर इथे मी काय केलेलं आहे, 2 वेगवेगळे नोझल्स यूज करून या केकला मी फिनिशिंग केलेली आहे। तर दुसऱ्या नोझलनी मी ही बॉटम बॉर्डर ड्रॉ करते आहे आणि हा बॉटम बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर ना इथं मी सिल्वर डस्टनी डस्टिंग केलेलं आहे, जेणेकरून केकला थोडंसं शायनिंग येईल, ज्याच्याने केकचा लुक हा एनहान्स होतो, छान दिसतो। आणि मग त्यानंतर मी इडेबल शुगर बॉल्स यूज केलेले आहेत आणि त्या इडेबल शुगर बॉल्सनी मी केकचं फायनल फिनिशिंग केलेलं आहे। तर तुम्ही असे केक डेकोरेट करण्यासाठी पिंटरेस्टचा यूज करा। त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान डिझाईन्स मिळतील। तर हा आहे माझा केकचा फायनल लुक। तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।